आता माझं इथं हळद आणि मीठ नाही टाकलं अजून, पण टाकते. तर मी कसं बनवतात तुम्हाला सांगतो. वड साजरी बघा तुमची कशी चालली सांगा या प्यायला. हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझे एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर आज आहे धुलीवंदन, आमच्याकडे तर धुलवडच म्हणते ती. तर चला तुमच्यासाठी धुलीवंदन म्हणते. तर तुमच्या सगळ्यांना धुलीवंदनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आमच्या इकडं जोरदार तयारी सुरू आहे. आमचे साहेब मसाला करतात. सोनू तिकडं रुसून बसले. आज धुलीवंदनाचं तिला स्प्राईट स्टिंग सगळंच काय काय प्यायचं आहे. अशी धुलवड साजरी करायची आहे तिला, आणि मला काही नको. माझं फक्त बनवायचं आणि खायचं एवढंच काम आहे. तर चला तयारी झाली आहे. लसूण वगैरे सोलून झालं आहे, खोबरं पण बारीक करून झालं आहे. आता मिक्सरला फक्त वाटून काढून द्यायचं आणि करायचं आणि खायचं. म्हणजे अजून भाकरी भात हे सगळं शिल्लक आहे, पण बाकीची कामं झाली. ती भांडे वगैरे घासून हे सगळं आवरलं आहे माझं. तर झाला. आणि माझ्या नवऱ्याने आज मला पहिल्यांदा स्वतःहून मी तिकडनं आल्यानंतर म्हटलं असलं वा आज छान दिसती मम्मी, म्हणजे सोनूला म्हणत होतं. तर चला तुमचा काय प्लॅन आहे आज का रोजचा दिवस सारखा? हां काय नाही, त्यांचं ते काम करत बसलं. तर चला आता मी पण माझं काम करते. आणि हे लईच रुसून बसल्या. रुसायचं आहे तिला. काय पाहिजे सांग? हां काय पाहिजे सांग की. बसरल बर का ते उरसली होती, तिला खायला आणायचं होतं म्हणून. तर ते दोघं गेले. चला आता मी मसाला वगैरे बारीक करून झालाय माझा. इकडे भात घातलाय, घेते आता कुकरला लावून. हेच तोपर्यंत होता म्हणजे. आणि मला व्हिडिओ पण तो अपलोड करायचा आहे होळीचा. तर हे शिजायला घालते आणि मग एडिट वगैरे अपलोड वगैरे करते. बघा पुढे. तर चला तर बघायला मी हळद आणि मीठ लावून घेतले आणि आता ते मी तेलामध्ये वाफलवून घेणार आहे. तर काय काय असे करतात की आधी तेल आणि मीठ हळद लावून ते कुकरमध्ये शिजवून घेतात आणि नंतर मसाला वगैरे काय आपण हा बनवतो ना तर ते टाकतात. आणि ह्या मसाल्यात पण मी जास्त काही घेतलं नाही. खोबरं, कोथिंबीर आणि काय म्हणतात लसूण एवढंच आहे. आलं वगैरे तसलं काही नाही, कारण मटण आहे ना त्याला हेच फक्त मस्त वाटतं दुसरं काय टाकण्यापेक्षा. तर चला आता असंच बनवणार आहे, साधं सिंपल बनवणार आहे. जर वेळेस पण मी असं चिकनला वगैरे चालतं, कारण त्याला इतकी टेस्ट येत नाही त्यामुळं. पण ह्याला टेस्ट ऑलरेडी असते, त्यामुळे जास्त मसाला घालायची गरज मला तरी नाही वाटत. तुम्ही कसं करता नक्की कमेंट करून सांगा. चला आता तर हे दोघं गेलेत तिकडं. भात पण माझा चाललाय तसं नाही गेलं तर थोडंसं पाणी टाकते. आता गरम पाणीच टाकते. आणि ना खूप बेस्ट आहे हे ट्रायपॉड, माहिती आहे का? तुमच्या संग गप्पा मारत मारत मला स्वयंपाक करायला भेटतंय. तर ह्याचं सुक्कं पण बनवायचे जे की सोनूला. आम्ही तर काही नाही हेच खाणार आहे, पण सोनूसाठी ह्याचं सुक्कं बनवायचं कारण तिला आवडतं म्हणून. गरम पाणी करून घेतले, डायरेक्ट शिजायला टाकणार आहे म्हणून. तो वरती पण ताट ठेवून पण मी तसं करू शकत होती, पण तसा लय टाइम लागला असतं, त्यामुळे म्हटलं असं करूया, झटपट होणार. तर चला आता तुम्हाला रेसिपी दाखवते. आईस्क्रीम खातंय, एक स्टिंग पितंय. माझं आईस्क्रीम कुठे गेलं? आहे वर थोडा वेळ ठेवला असतं तर अजून हे झालं असतं ना, थोडा कागद. तर सगळ्यांनी खाल्लं या. आता ती व्हायची वाट बघायची चालली आहे. द्या थोडं तिला काय स्टिंग आवडते काय माहिती. बारक्या पोराला नाही आणायचीच नाही घरात, तिकडेच पिऊन यायची. कुठे गेली दिसते का तरी? तर जेवती ती आणि मी ह्यांना लय 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 म्हणती मला लाईव्हला जाऊ दे ना.
एकदा तुम्ही घरी आहे तेव्हा फक्त आजचे दिवस फक्त एक दिवस म्हणून काय होणार आहे. कुठं आहेस तू? दिसत नाही आज. हात असा कर. आपल्याला इथं राहायचं आहे. तुम्ही नको म्हणल्यानंतर मी गेली होती का? मग आता एक दिवस राखून बघू नका, तिथं दिसतं सगळं. जाऊ दे, त्यांना इंत्या करण्यात काय नाही. चला आपलं बसते फोन बघत. ती म्हणणारच जा, कारण तिला खेळायला भेटतं म्हणून. चालले आमची धुलवड साजरी. बघा तुमची कशी चालली सांगा. या प्यायला. सोनूने तिच्या ग्लासमध्ये घेतले, मी याच्यात घेतले. आता ही पिणार आहे आणि झोपणार आहे आणि डायरेक्ट संध्याकाळी उठणार आहे. चला प्या सगळ्यांनी. चेस करा जरा. तुम्ही का चालले तिकडं? या प्यायला. त्याने एक ग्लास पिला पण आणि डबल घेतलाय पण. डोळं वगैरे. तर आता वाजले संध्याकाळचे 6, म्हणजे 6ला फक्त 5 मिनटं कमी येते. तर आम्ही असं आवरलं होतं. मी सकाळी साडी घातली, तुम्हाला तर माहिती आहे. पण थोडंसं आवरलं होतं. नंतर ना कसं दुपारी अवतार वेगळा झालेला, तर थोडं फोटो काढलं. थोडं म्हणजे 2-3च काढले यांच्यासोबत. ह्यांना तर लय आवड नाही फोटोची, तर 2-3 फोटो काढले. त्यात मी त्यांनी इतके बेकार पोस्ट दिले, ते काय सांगू तुम्हाला. असं त्यात भेटतंच तुम्हाला बघायला इंस्टाला, त्यात काही विषय नाही आहे. तर चला आता हा पसारा पडलाय मागं बघू शकता. दिवसभर लोळलेलं ती पिलेलं. तर आता मी स्वयंपाक करणार आहे. ही सोनू सगळं उचलून ठेवते. स्वयंपाक म्हणजे काय जास्त काय करायचं नाही, फक्त भाकरी बनवायच्या त्या, बाकी सगळं तर आहेच. तर चला, आणि ब्लॉग मी इथंच एंड करते. आणि ते कसं झालं होतं, काय झालं दाखवलं नाही, कारण छोटं क्लिपा घेतल्यानंतर ब्लॉग कधी होतो का नाही काय समजतच नाही. आणि इतक्या वेळेस मी जेव्हा काहीतरी बोलण्याचं काहीतरी टॉपिकवर बोलत असते की नाही, तेव्हा 8 मिनटं लवकर होतच नाही. ती का असं होतं काय माहिती ना. आता बघा ना, मी आता हे 2-3 दिवस घरी येतात, तर मी छोटे क्लिपात घेतलेत ना, त्याच्या कधी 9-10 मिनटं होऊन जाते, ते मलाच कळत नाही आहे. तर असं देतं, मला तेच बघायला आवडतं. तर चला आता मी घेते. आता मी कपडे पण चेंज करून घेते आणि लगेच स्वयंपाकाला लागते. भाकरी बनवून झालं का नंतर कसं टायमिंग जर निघून गेला ना स्वयंपाकाचा, गॅसकडे बघूच वाटत नाही, नकोच वाटतंय, स्वयंपाकच करायला नको वाटतंय. आणि हे दोघं बाहेर बसले. ते 1 मिनिट आधी लाईट बंद करते. बाहेर बसले नाही ते, बाहेर पोरं खेळते की नाही, तर या दोघांचं चाललंय बघायचं. सोनू दिवसभर झोपली होती, आत्ता उठली. तिचा आळस पण गेला नाही. तर बघा सोनूचा आळस पण गेला नाही. तशीच बघा आली बाहेर. ही चालत उठवून घेईन तिला. रुसले त्यांच्यावर, मला लाईव्ह नाही जायचं म्हणून सांगितले त्यांनी, म्हणूनसाठी. चला जेवाय देते मी तुला. पोरांचं चाललंय खेळायचं, ह्या दोघांचं चाललंय बघायचं. इतक्या लहान बाटली टाकायला नसते, जाग्यावर इथं गोल असते तुम्हाला. टाकते. तर चला करते इथेच ब्लॉगचा एंड. कसा वाटला नक्की सांगा. आम्ही तर अशी साधी सिंपल धुलवड साजरी केली. तुम्ही कशी केली नक्की कमेंट बॉक्स मोकळाच आहे, भरून टाका तुमची धुलवड कशा प्रकारे साजरी झाली. आमच्यात एवढंच असतं, जास्त काय नसतं. मस्तपैकी खाणे. तुम्हाला काय करायचं आहे? तर चला जाऊ दे, पोरांचा खेळ चाललाय, तर आम्ही तीच बघत बसलोय. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का. बाय बाय. बाय बाय कर बाबडो. बाय. एवढंच होतं एंडपर्यंत नाही.